नशामुक्त भारत अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात नशेच्या पदार्थांची विक्री व वितरण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सांगलीचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे, मिरज उपविभागीय अधिकारी श्री प्रमिस पिला यांच्या निर्देशानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी संयुक्त कारवाई करत 17,15,844 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त केला असून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आला। 14 जुलै 2025 रोजी गोपनीय माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी छापा टाकून मुख्तार महबूब मुजावर राहणार वसूर तालुका मिरज या मुख्य आरोपीकडून 82,600 रुपये किमतीचा सुगंधी गुटखा जप्त केला। पुढील तपासात उघडकीस आलं की हा साठा कर्नाटक राज्यातून आणून सांगली जिल्ह्यातील पानपट्टीवाल्यांना विक्रीसाठी पुरवला जातोय। तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 3 वेगवेगळ्या पथकांची रचना करून कर्नाटक राज्यात पाठवलं। या पथकांनी तेथील मुख्य वितरक आणि पुरवठादारांवर छापा टाकत खालील आरोपींना अटक केली आहे। सलीम विरान, कर्नाटक, मुख्य निर्माते उमेश शंकर पाटील, राहणार रुई, जिल्हा बेळगाव, साठा वाहून नेणारा नदीलाल शेख व भरतेश सिद्धराम कुचे, राहणार मिरज, प्रमुख वितरक। संपूर्ण कारवाईत मिळून एकूण खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुख्तार मुजावर 82,600, नदीलाल शेख 10,18,544, भरतेश सिद्धराम 6,14,700, एकूण किमतीचा मुद्देमाल 17,15,844। सदर कारवाई दरम्यान कर्नाटक सांगली या गुटखा साखळीचा पर्दाफाश झाला असून आणखी काही पुरवठादारांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे। अटक आरोपींना 18 जुलै रोजी न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली। महात्मा गांधी चौक पोलिसांकडून सांगली जिल्ह्यात नशामुक्तीच्या दिशेने यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार आहे।